आज बघूया आपण थंडीचा मस्त उबदार पेय डिंकाची राबडी आणि त्याच्याबरोबरच नाश्ता. हा नाश्ता आहे फोडणीचा पराठा आणि दही आणि डिंकाचा लाडू आणि खारीक. माझ्याकडे पराठे होते कोबी, गाजर, भोपळा. त्याचं मी वघारून फोडणीच्या पोळीप्रमाणे वघारलेली दशमी, वघारलेली फोडणीचा पराठा असं करू शकता आपण. तर आता ही रेसिपी आपण फोडणीच्या पोळीची किंवा वघारलेल्या पराठ्यांची रेसिपी बघूया. त्यात मी दही घातलं होतं जेणे की विटॅमिन B12 मिळतं. आता हे मी मिक्सरला काढलेले आहेत पराठे. त्यावर मीठ कमी टाकलं आहे, थोडं साखर, फोडणीसाठी तेल घेतलं आहे. तेलामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची, मग जिरे घालून घ्यायचे आहेत, हिंग आणि कढीपत्ता घालायचं आहे. आणि ते फोडणीच्या पोळी पराठ्यांमध्ये हळद, तिखट, धने, जिरे, मीठ सगळं पहिलेच पराठ्यांमध्ये घातलं होतं. म्हणून हा एक सोपा इझी घाई असले तर हे पराठे आपण जर दह्यात केले तर ते केव्हाही बाधत नाही. आपल्याला विटॅमिन B12 मिळतं. शिळे पराठे जर आपण दही घालून केले तर जैनांमध्ये सुद्धा 3 दिवस चालतं. मी जैन आहे आणि मी लसूण कांदा खाते, म्हणून मी यात मिक्सरला लसूण आणि मिरची घातली होती आणि मग पराठे घातले होते. पराठे असं फोडणीच्या पोळ्याप्रमाणे मिक्सरला ग्राइंड केलेले आहे आणि ते फोडणीमध्ये घालून नीट त्याला परतायचा. लसणाचा सर्व उग्रपणा निघून जायला पाहिजे. लसूण हे मिक्सरला घातलेलं आहे, मिरची पण मिक्सरला घातलेली आहे. आता हे सर्व करूया आपण ह्या बाउलमध्ये. वरतून कोथिंबीर बारीक फ्रेश कट करून घातलेली आहे आणि तुम्ही ह्यात डाळिंब घालू शकता. एक फ्रूट आपल्याला जातं पोटामध्ये. इथे माझ्याकडे डाळिंब सोललेलं नव्हतं, पण मी नंतर ते घालून घेतलेलं आहे. आणि हे तुम्ही दह्याबरोबर सर्व करू शकता आणि हे लहान मुलंसुद्धा आवडीने खातात. आणि ह्या पराठ्यांची रेसिपी पण मी घातली आहे, व्हिडिओ टाकला आहे, तुम्ही बघू शकता. कोबी, गाजर, भोपळ्याचे मऊ लुसलुशीत पराठे आणि हे दही आणि डिंकाचा लाडू आहे जो मी घरी केलेला आहे. आणि तुम्ही 2 खारी, काजू, बदाम, पिस्ते असं ड्रायफ्रूट्स थंडीच्या दिवसात सर्व करू शकता. हा असा अत्यंत टेस्टी असं लहान मुलांसाठी नाश्ता तयार आहे. मिरची तुम्ही कमी जास्त, लाल तिखट कमी जास्त घालू शकता तुम्हाला लाल कलर आवडत असेल तर नक्की करून बघा. आणि हे दह्याबरोबर खाल्ल्यामुळे दुधापेक्षा दही बरं, कारण का दही हे पहिलेच डायजेस्ट झालेलं असतं. आता आपण बघू थंडीचं उबदार असं पेय डिंकाची राबडी, जे आमच्या जैनांमध्ये खूप करतात. तर ह्यामध्ये आपण काय करायचं आहे की डिंक घ्यायचं आहे, तुपामध्ये त्याला चांगला भाजून द्यायचा आहे. बरेच लोक डिंक नीट भाजत नाही. जेव्हा आपण ते राबडी पितो ते आपल्याला कच्चं दातामध्ये तोंडात येतं. पण पहिले नीट चांगला खमंग भाजून घ्यायचा आहे. गॅस बारीक करून त्यात पाणी घालायचं आहे. एवढ्या डिंकाला जवळजवळ मी हे अर्धा पाऊण वाटी डिंक घेतलेला आहे. तुम्हाला पाहिजे तर कमीसुद्धा घेऊ शकता. 2 ग्लास अंदाजे टाकायचं आहे, असं काही फिक्स प्रमाण नाही आहे. यात पाणी घालायचं आहे 2 ते 2.5 ग्लास. तर मी 2 ग्लास घातले आहे. मग त्यानंतर यात साखर टाकायची आहे. तुम्हाला जेवढे लोक आहेत तेवढ्याप्रमाणे तुम्ही कितीही कमी जास्त असू दे डिंक, पण फक्त नीट भाजून घ्यायचं आहे. मग ते पाणी घातल्यावरती तुम्हाला त्याला खळखळ उकळायचं आहे. आणि उकळून झाल्यावर एका ठिकाणी मी इथं खोबरं किसायला घेतलेलं आहे, साखर घातलेली आहे. साखर पण तुम्हाला अंदाजे कमी जास्त गोड कसं पाहिजे तसं. खूप कमी लोक गूळ घालतात, पण साखरेची जी चव आहे ते गुळाच्या ह्याच्यात नाही. तर मी बाजूला खोबरं किसून घेते आहे. खोबरं किसून झाले की हे खोबरं घालणार आहे. ह्याला चांगली उकळी मारलं की ते डिंक जो आहे तो सॉफ्ट होतो, तो पाण्यामध्ये उतरतो. आणि मग ह्यात छानसं खोबरं किसून घालायचं. ही अमूलची ऑर्गॅनिक जिंजर पावडर आहे, ती मी वापरते. ती अर्धा टीस्पून आणि परत पण मी अर्धा टीस्पून घातलेली आहे. नंतर ही जसं आपल्याला त्याचं फ्लेवर पाहिजे तेवढं आपण घालू शकतो. ह्याचं पण काही असं प्रमाण नाही आहे, पण त्याचं फ्लेवर आपल्याला यायला पाहिजे. तर ही जिंजर पावडर मी घातली. आता ती जिंजर पावडर पण आपल्याला उकळायची आहे. खळखळ उकळून झालं की मस्त राबडी होती. आणि ती राबडी जर तुम्ही थंडीमध्ये पिली तर ती हाडांसाठी. तर मी खोबरं घालते आहे किसलेलं. ते खोबऱ्याचं पण अत्यंत सुंदर असा टेस्ट येतो. आणि हा जो राबडीचा उकळलेला वास येतो घरभर, त्याचा सुगंध छान दरवळतो. तुम्ही बघू शकता ही राबडी आता उकळली की तुम्ही पिऊ शकता. आणि थंडीच्या दिवसात रोज ही हाडांना मजबूती देते. खोबरं पण चांगलं असतं, त्यात गुड कोलेस्ट्रॉल असतं सुक्या खोबऱ्यामध्ये. डिंक हाडांना मजबूती देतं. सुंठ सर्दी खोकलापासून बचाव करते, इम्युनिटी वाढवते. हिला उकळी आल्यावरती आपल्याला एक 5 ते 10 मिनटं तरी त्याला उकळल्यानंतर पिलं तर त्याचे गुणधर्म वाढतात. जसं काढा उकळून बनवला जातो
तसंच हे डिंकाची जी राबडी आहे तुम्ही चांगली उकळली की ते खोबरा, सुंठ, डिंक, साखर या सगळ्यांचा स्वाद उकळतो आणि मग ती तुम्ही सर्व करू शकता, पिऊ शकता. असंच ते डिंकाचे लाडू हे थंडीमध्ये आवश्यक खाल्ले पिले पाहिजे असं हे वस्तू आहेत. हे नक्की आपल्या आहारात आवर्जून तुम्ही आता या थंडीच्या दिवसात घेऊ शकता. ड्रायफ्रूट्स आहे, खोबरं आहे, डिंक आहे, खारीक आहे आणि सकाळी आणि दुपारी एवढ्या 2च टायमात दहीचा वापर केला पाहिजे. दुपारनंतर जर तुम्ही संध्याकाळनंतर दहीचा वापर केला तर सर्दी वगैरे होऊ शकते एका थंडीप्रमाणे. आता ह्याला छान उकळी अशी आलेली आहे. आता उकळी झाल्यावरती तुम्ही गॅस बंद करू शकता. एक 5-10 मिनटं तर माझे झालेत हे उकळून आणि तुम्ही बघू शकता की हे जे फेस वगैरे आहे ते आपल्याला काढून नाही टाकायचं आहे. ते काय असं डाळीचं किंवा कशाचं दुसरं थर नाही आहे, हे पौष्टिकच आहे. मी आता यात परत थोडं सुंठ पावडर ॲड करते कारण का जे डिंकाचं राबडी आहे त्याचं टेस्ट सुंठ आहे पण आम्हाला जरा जास्त आवडतं. मग तुम्ही असं हे जे सुंठचं प्रमाण वाढलं तर सुंठसुद्धा सर्दी खोकल्याला चांगला आहे. तर आपली ही अशी गरम अशी डिंकाची राबडी तयार आहे. थँक्स फॉर वॉचिंग. अशाच पौष्टिक रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की विजिट करा. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.